ब्रेकनंतर आपलं स्वागत। लातूरच्या बुधोडातील 25 शेतकऱ्यांना वक्फ ट्रिब्युनलकडून नोटीस पाठवण्यात आली आहे। वक्फ ट्रिब्युनल न्यायाधिकरणाकडून ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे। 1954 ते 1956 दरम्यान खरेदी केलेल्या जमिनींबाबत ही नोटीस पाठवण्यात आली आहे। तर वकिलांमार्फत नोटीसला उत्तर देणार अशी माहिती या शेतकऱ्यांनी दिली आहे। तर वक्फ बोर्डाकडून या नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत। लातूरच्या बुधोडातील 25 शेतकऱ्यांना वक्फ ट्रिब्युनलकडून या नोटीस आल्या। लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यात असलेल्या तळेगाव येथील शेतकऱ्यांना वक्फ ट्रिब्युनलच्या नोटिसा ज्या आहेत त्या पोहोचल्याचं प्रकरण ताजं असताना आणखीन एक प्रकरण आता पुढे आलेलं आहे। लातूर जवळच्या बुधोडा गावामध्ये, म्हणजे हे औसा तालुक्यातलं बुधोडा गाव आहे, इथल्या देखील शेतकऱ्यांना वक्फ ट्रिब्युनलकडनं जवळपास 25 शेतकऱ्यांना नोटीस आलेल्या आहेत आणि त्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे की या ज्या जमिनी आहेत त्या वक्फ बोर्डाच्या किंवा जे तक्रारदार आहेत त्यांच्या आहेत आणि त्या जमिनी संदर्भाने शेतकऱ्यांचं जे काय म्हणणं आहे ते मांडण्यासाठी वक्फ ट्रिब्युनलचा जो कोर्ट आहे, न्यायाधिकरण आहे, त्याच्या समोर हजर व्हावं अशा प्रकारच्या नोटीस आलेल्या आहेत। ही नोटीस माझ्या हातामध्ये आहे। यामध्ये जो तक्रारदार आहे त्याचं नाव आहे शमशाद हुसेन असगर हुसेन। हा संभाजीनगर इथे राहतो आणि त्यांनी ही नोटीस वक्फ ट्रिब्युनलच्या मार्फत पाठवलेली आहे। कॅमेरामन आतिश महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर।